25,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 12,000 रुपये आपण पाहतोय. चतुर्थार्थ आणि पाचवा प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 8,000 रुपये. इंडिव्हिज्युअल प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज हे सर्व काही इंडिव्हिज्युअल पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर अनेक मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते खरं तर आपण पाहायला गेलं एक उद्घाटन सोहळा पार पडला. त्यामध्ये राजेश पाटील असतील, त्याचप्रमाणे किशोर किणी साहेब असतील, प्रशांत पाटील साहेब असतील, अनिंत पाटील साहेब असतील, प्रसाद पाटील साहेब असतील, निखिल पाटील साहेब असतील, अनिकेत पाटील साहेब असतील. ह्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लबचा संघ, संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ हे सर्व आपण पाहायला मिळाले आणि ते यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. यष्ट्यांचं पूजन, खेळपट्टीचं पूजन आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना पाहायला मिळते. चला खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती असेल, आपण गेट आहे, गेटच्या समोर ज्या गाड्या पार्क केल्या असतील तर आपण कृपया करून त्या पार्किंग झोनमध्ये लावायची ती विनंती असेल. दोन संघामधील एक पारंपरिक लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चारली, अनेक वेळा खडे चारले, अनेक वेळेला पाणी पाजलंय. ह्या वेळेला पुन्हा एकदा ती गाठ पडते. यावेळेला निमित्त आहे आई एकविरा क्रिकेट क्लब NPL चषकाच्या माध्यमातून. दोन सलामीवर बॅटर, एकीकडे समीर कदम गोलंदाजी मार्कवर आहे, तर दोन सलामीवर बॅटर, एकीकडे मुजम्मिल खानला आपण पाहतोय तर दुसरीकडे प्रदोष बैकर. मिस्टर परफेक्ट लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. सामन्याला सुरुवात, लेट्स प्लेचा इशारा येतोय. ग्रुप C मधील पहिली लढत. एकीकडे रेहांत दुर्गेश 11चा संघ आहे तर दुसरीकडे टीम सायबा संघ. अतिरिक्त धावेने संघाचा श्री गणेश डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. मुख्य मान्यवर आपण आजच्या दिवसामध्ये संपूर्णतः राजेश पाटील साहेब, किशोर केणी साहेब होते, प्रशांत पाटील साहेब, अनिल पाटील साहेब, प्रसाद पाटील साहेब, निखिल पाटील साहेब, अनिकेत पाटील ह्या सर्वांना आज आपण पाहिलं. एक चेंडू 2 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. अतिशय भव्य दिव्य एक रुबाबदार देखणेदार असं हे आयोजन, संपूर्ण आता आज गुलाबीमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जेणेकरून टॉस बॉस ज्या प्रकारचे एक आकर्षण आहे, आगरी कोळ्यांची ती कुळदैवत आणि नारंगीची माऊली असं देखील मेन्शन केलेलं आहे. आणि त्या नारंगी नगरीमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम, अतिशय देखणदार आयोजन. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत 4 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. संथ गतीने सुरुवात केली जाते. जसं म्हटलं जातं ना, मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल धाव आहे. ही सिंगल धावून घेऊन स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आतापर्यंत संथ गतीने सुरुवात केली जाते. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 4 धावा या धावफलकावर आतापर्यंत येतात. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय.
चांगली लाईन लेन टप्पा आहे आणि त्या अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती, त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 5 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव, धावफलकामध्ये ॲड, 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पंच गंभीर दर्शवतात, एक बोट हवेत आहे, अर्धा तास गडी बाद नाही तर 1 टू गोचा हा कॉल होता. 6 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे रेहांत दुर्गेश 11 संघ. लोअर फुलटचा चेंडू, यावेळेला 2 खेळाडू फक्त आणि फक्त पाहत राहिले. जातोय चेंडू सीमारेखा पार. 4 धावा. येस, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 10 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे ह्या स्पर्धेसाठी. तितकाच मोलाचा वाटा अनिकेत असेल, पियुष असेल, हितेन असेल, अक्षय असेल, प्रज्ञेश असेल, संपूर्णतः आज नारंगी ग्रामस्थ आई एकविरा क्रिकेट क्लबचा संपूर्णतः संघ, संपूर्णतः चेतन असेल, प्रत्येकाचे तितकेच मोठे एक मोलाचा वाटा राहिलाय. आणि त्या बळावर ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना पहिलंच वर्ष एक दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट कौस्तुभजी पाहायला गेलं तर एक कॉम्पिटिशन आयोजकामध्ये देखील आलं आहे. SPL सारखी स्पर्धा आपण पाहिलं, एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील फील येत होता नक्कीच. एक ब्रेझर, त्यानंतर आपण वसई विरार चॅम्पियन ट्रॉफीमध्ये वळालं, त्या ठिकाणी देखील एक भव्य दिव्य आयोजन. त्यानंतर आपण लास्ट आठवड्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आई भवानी मारंबलपाडा चषक, ज्या प्रकारचा आगरी कोळी संपूर्णतः ते वातावरण, ती नौका, आणि त्यानंतर आज आपण जेणेकरून कारल्याच्या डोंगरावर आलेत की काय, आई एकविरा मातेचं दर्शन, नारंगी माऊली, अतिशय भव्य दिव्य असं हे आयोजन, नियोजन, संपूर्णतः गुलाबीमय वातावरण, आणि त्या वातावरणातील हे बेस्ट महायुद्धे एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. सातत्याने आपण पाहायला गेला तितकाच वेळ आज अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्या खेळाडूंना रेहांत दुर्गेश 11चा संघ असेल, टीम सायबा असेल, तितकाच मोठा वेळ आज अंडरम बॉक्स क्रिकेटसाठी दिलाय. आपल्याला क्रिकेट आवडतं, मग ते दिवसा असेल, रात्री असेल, आपण क्रिकेटचे चाहते आहोत. आणि अंडरम बॉक्स क्रिकेट आपण पाहायला गेलं तर छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर तो अंडरम क्रिकेट आहे. आणि हाच क्रिकेट आज आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य आयोजन. आखोटी टप्प्याचा चेंडू, यावेळेला सिंगल धाव, धावफलकामध्ये ॲड, धावफलक आतापर्यंत बढवलं जात आहे. 13 धावा ह्या धावफलकावर येतात. 1.2 चेंडूंचा खेळ, 3 चेंडूंचा खेळ, क्षमासावी. 13 धावा धावफलकावर येत असताना 2 सलामीवर बॅटर. आतापर्यंत वेळ घेतला जातोय. संयम, टेम्परामेंट हा देखील तितकाच एक मोठा शब्द जाणला जातोय. खेळण्याचा प्रयत्न यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला जातोय. टेम्परामेंट, संयम हा तितकाच मोठा शब्द आहे. म्हणजे जर का तुम्ही ठरवलं ना तर पाणी देखील चाळणीतून नेऊ शकतो. फक्त इतकंच, त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहावी लागते. हा संयम हे सर्व काही आता दर्शवलंय. दुसरीकडून मयूर देखील म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी आहे. लगातारचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव येतात. प्रेशर आहे, दबाव आहे. 3रं षटक अतिशय महागडं, कंजूस, तिखट मारा, सर्व काही पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकांचा खेळ, धावफलकावर 14 धावा. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. येस, धन्यवाद डीजे. विकास धसकर, चिका या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. सातत्यानं आपण पाहतोय टेनिस क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, एक मोठा अर्णालयातील चाहता वर्ग सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो असा खेळाडू. आणि त्या बळावर आई भवानी मारंबलपाडासारखी स्पर्धा आपण पाहिलं. JCC बीचा संघ होता, ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली होती, अतिशय प्रभावित मारा होता. तोच प्रयत्न पुन्हा एकदा असेल. विकास धसकर यंदाच्या अंगामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म होता, परंतु मारंबलपाडा जी स्पर्धा ज्या प्रकारे राहिली होती, एक कॉन्फिडन्स नक्कीच दुणावलेला असेल आणि त्या प्रकारचा खेळ राहिलाय.
पहिले 2 चेंडू थोडासा फ्लाईट होता, यावेळेला ऑनसेटच्या दिशेनं मिस्टर परफेक्ट दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 16 धावा हे आतापर्यंत येत आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ. मुजम्मिल खान एक अपकमिंग यंगस्टर, सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. हा खेळाडू दुसरीकडे. पंच यावेळेला फेअर डिलिव्हरी, नक्कीच निर्धाव चेंडू म्हणतात, सोडून दिला होता, परंतु थोडासा वळण घेत असताना इन झाला, त्या कारणास्तव निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. धावेंना रोख लगावण्यात आतापर्यंत रेहांत दुर्गेश 11 संघाला हे यश मिळतंय. धावेंना संपूर्णतः रोख लगावले. म्हणजे दुसरं षटक आपण पाहायला गेलं 6 चेंडू, मयूर घरात 4 धावा फक्त आणि फक्त खर्ची पडला. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंतच्या 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडत असताना 17 धावा ह्या धावफलकावर आहेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा, एक फ्लाइंग स्टार्ट होती आणि त्यानंतर एक टिचून मारा केला जातोय. ॲक्युरेसी हे सर्व काही दर्शवण्याचा प्रयत्न मयूर घरात असेल, त्याचप्रमाणे विकास धसकर चिक्का देखील तोच प्रयत्न. एक सातत्यानं रेहांत दुर्गेश 11 संघ म्हटला तर एक स्टार कास्ट, सातत्यानं 4 ते 5 वर्ष झाले ज्या संघाचा दबदबा आहे, परंतु दुसरीकडे देखील सायबा संघ आहे. म्हणजेच काय बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत ही आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ. धावफलक 19 धावा ह्या धावफलकावर येतात. येस, धन्यवाद डीजे. आणि डीजे देखील आपण पाहायला गेलं तर मितेश देखील खरं तर आज प्रेक्षकांची नस पकडतोय. तो म्हणतोय आज आगरी कोळी वातावरणामध्ये आहेत, तुम्ही आज नारंगीमध्ये आहेत, येतं फक्त आगरी कोळीच चालणार. पहिल्या 3 षटकांचा खेळ. 19 धावा धावफलकावर आता एक्सलेट करावा लागेल. दुसरीकडे जयू आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. जर का सिंगल आले असते तर 2 धावा असते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. 20 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आहेत. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल, किती धावांचा टार्गेट असेल. बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साह्यानं किरण होता, ज्या ठिकाणी थोडासा फंबल सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. खऱ्या अर्थानं चोरटी धाव म्हणावी लागेल. ज्या प्रकारे धाव चोरली गेली, जो रन चुरा है उसको रनचुरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मनचुरन कहते हैं. 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 21 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. एकवीस धावा आतापर्यंत येत आहेत. प्रदोष बैकर आतापर्यंत शांत संयमी खेळ केलाय, परंतु आता एक्सलेट करणं तितक्याच गरजेचं असेल. एका आशाभूत नजरेनं संपूर्णतः सायबा डगआउट, मिस्टर परफेक्ट. खऱ्या अर्थाने डेव्हिड वॉर्नर या नावानं प्रेम मिळतात सायबा संघाकडून, परंतु त्या प्रकारचा खेळ राहील का. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी पहाडासारखं आहे. जुनं ते सोनं का म्हटलं जात आहे. किरण घरात सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 22 धावा धावफलकावर येतात. पहिलं षटक समीर कदम, थोडासा महागडा पडला होता. मयूर असेल, विकास असेल, चांगला कमबॅक करून दिलाय. एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा संघाला आणलंय. आता जयूवर जिम्मेदारी आहे. जयू पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 3 धावा नक्कीच खर्ची पडलाय, परंतु येणारे 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग, क्या बात आहे. करण निजाई थोडासा दुखापतीमध्ये आहे, परंतु आज संघासाठी तो म्हणतोय ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. अफलातून क्षेत्ररक्षण, थोडासा नक्कीच दुखापतीमध्ये आहे, बॅक प्रॉब्लेम, परंतु आज स्वतःच्या संघासाठी सर्व काही झोकून देतोय. स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी आज करण निजाई.
23 धावा. आता येणारे प्रयत्न केला जातोय, एक्सिलेट केला जातं. एक्सिलेट गाडी टॉप गिअर मध्ये आता चालवण्याचा प्रयत्न नक्कीच राहतोय, परंतु क्षेत्ररक्षण यावेळेला नाही. यावेळेला जातोय 2 क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहत राहिले. Yes, धन्यवाद डीजे. थँक यू. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ह्या खेळाडूकडे क्लास आहे, या खेळाडूकडे कौशल्य आहे. धावचीची संधी, पंचांचं बोट हवेत आहे. गडीबाद मिस्टर परफेक्ट. बॅक टू द डगआउट. येस फेड ऑन फील्ड डिसिजन प्रदोष 4 चेक करायचं आहे. ओके चला टेक्निकल टीम आज खरं तर DBN टीम आज आपण पाहतोय स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये आहे. नारंगी म्हटलं तर मग ते पंच असेल, गंभीर पाटील असेल, प्रकाश पाटील असेल, आमची संपूर्णतः टेक्निकल टीम असेल, टेक्निकल स्कोरर आमचे शुभम असेल. आज संपूर्णतः नारंगी म्हटलं तर एक क्रिकेटचं माहेरघर आहे. हेच पाहतो आज अंडरआर्म क्रिकेट, तिथे टर्फ क्रिकेट चालू आहे, बाजूला टेनिस क्रिकेट. हे नारंगीमध्ये आलं ना तर ऑटोमॅटिक क्रिकेट एक क्रिकेटमय वातावरण होऊन जातं. हे सातत्यानं आपण पाहतोय. विरार शहराची एक ओळख म्हणजेच काय तर नारंगीचं ते मैदान. येस गडीबाद OUT. यस धन्यवाद डीजे. ऋषी दादा आज बॅटिंग क्रमांक थोडासा बदलला जातोय. 27 धावा धापकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 27 धावा 1 to go. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 27 धावा ह्या धापकावर पाहायला मिळतात. किती धावांचं मजल असेल, किती धावांचं टार्गेट असेल, येणारी काळ वेळ दर्शवेल. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साईने खेळला जातो. थोडासा मार्क होता. फंबल, सिंगल धाव धापकामध्ये ऍड. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 28 धावा ह्या धापकावर लगावल्या जातात. आता येणारे 29 धावेंचं आव्हान धापकावर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत, जिकडे बारोंडा माऊली आणि कांगारू. चला दोन्ही कॅप्टन या. कांगारू आणि बारोंडा माऊली. चला दोन्ही कॅप्टन या. टॉस आपण करतोय. जो आला नाही का. चला सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एक बिग बॅटल, बिग फाईट आहे आणि त्या बिग बॅटल फाईट मध्ये टार्गेट जे सेट केलंय 28 का 29 किती टू विन आहे. 29 इज अ टार्गेट. चला दोन्ही कॅप्टन आल्यात आणि आमचे मान्यवर पाहुणे अनिलजी यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. पहा एका बाजूला
NPL आहे, तर दुसऱ्या ठिकाणी आई एक्विरा क्रिकेट क्लब. ओके कॅप्टन आपण समोर या समोर. आई एक्विराचा कॉल आला परंतु MP ला आलोय. चला दोन्ही समोर या. टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग. कसं वाटते अंदाजच्या हंगामामधील पहिली स्पर्धा आहे, तयारी कशा प्रकारे आहे? तयारी जोरात आहे, प्रॅक्टिस करतो. सर्व प्लेयर मॅन्युफॅक्चरिंग मशीनमधून बाहेर काढायला लावल्यात, कारण काय नवीनच प्लेयर आहेत सर्व सर्व बघू आता कसा गेम होतो. बारोंडा माऊली संघ समोर आहे, किती धावांपर्यंत थांबायचं आहे? लो स्कोरिंग मॅच होतात, हाय स्कोरिंग पण मॅच होतात, काय सांगता येत नाही. तरी पण 25-27 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर एक नंबर आहे. फर्स्ट टाईम खेळतो आम्ही, कुठेच टुर्नामेंट खेळलो नाही. बघूया कसं वाटतं, एकदम मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला तर काय निर्णय असतो? आमचं क्षेत्ररक्षणच असतं. आता प्रथम बॅटिंग करायचं, कशा प्रकारे तयार आहे? समोर कॅंगारू संघ जो प्रथमच आहे अंदाजच्या हंगामामध्ये उतरला. फर्स्ट टाइम उतरतो, पण आपण कोणाला हलक्यात घेऊ शकत नाही. शेवटी गेम तो गेम आहे. त्यांच्या प्रतीने ते गेम खेळू शकतात, आमच्या प्रतीने आम्ही गेम खेळू आणि आम्ही आमचा एफर्ट दाखवू. इकडे कसं वाटते आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे आणि फर्स्ट टाईम आहे. आणि फर्स्ट टाईम आम्ही जेव्हा खेळलो होतो अंडर 25 मॅच व्हायच्या, आता इकडे आलो तर आता खूपच चांगलं वाटतं आयोजन केलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण काही सन्मान करतोय, सन्मान चिन्ह जे आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला त्यासाठी स्पेशल गिफ्ट जे NCC क्रिकेट नारंगी क्रिकेट क्लब यांनी आपल्याला देण्यात येते. पहा टॉस का बॉसमधून अहवाल असा आहे की टॉस जिंकला कॅंगारू संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले बारोंडा माऊली संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला, परंतु तुर्तास एक बिग फाईट, एक बिग मॅच मैदानाच्या दिशेने चालू आहे, जेवढे 29 धावांचा पाठलाग आहे. आणि काय आहे 29 धावांचा पाठलाग की डिपेंड? भरपूर प्रश्न आहेत, घेऊन जातोय सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 6 धावा धावपलकावर आहेत. पहा आता थोडंसं बराच बदल केला गेला आहे. पहिल्या षटक नेहमीच हाताळत आहेत, बरेच कित्येक वर्ष झाले ऋषीदादा देसाई, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये आले गेले. पहिल्या षटकामध्ये प्रदोष बाईकर फक्त 6 धावा. ऑल सेट रेडी. हो चेंडू पायावर आदळलाय, हलक्या हाताने सन्मान द्यायचा होता, परंतु बॅटची थोडीशी एज घेऊन अनसाईडच्या दिशेने जातोय, तोपर्यंत एक धाव धावपलकर. 5-7 धावा धावपल करतात, 29 धावांचा पाठलाग आहे. आता या धावांचा पाठलाग करत असताना कोणाविरुद्ध कसं प्लॅन करायचं आहे हा विचार करावा लागणार आहे. बॅकफुट लागले, ट्राय केलं, चेंडूला फेकी नाहीये. बराच वेळ, बराच उशीर झाला. ओहो असं वाटलं होतं की करण कुठेतरी काहीतरी करतोय, थोडीशी चुकी, परंतु करण चुकी नाही केली. तर चुकी झाली दर्शन कडून, काल नव्हता. पहिल्या विकेटचं पतन, मैदान सोडावं लागलंय. दर्शन हिरेला गॉन. थँक्यू टू जे. पहिला दुसरा तिसरा अटेम्प्ट चुकला, चौथ्या अटेम्प्टने विकेट आणून दिलाय. हे सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. या प्रकारचं काही घडत नाही तितक्याला रन कंप्लीट, परंतु कॉल यायचा की नाही यायचं जणू काही समजलं नाहीये. जयेश घरात आणि दर्शन हिरेला नखेरकार, दर्शन हिरेला मैदान सोडावं लागलं. पहिल्या विकेटचं पतन, ब्रेक थ्रू आणून दिलाय आणि 29 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा आतापर्यंत धावपलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. नवीन बॅटर विकास दसकर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. पहा ब्रेक थ्रू पुन्हा एकदा टॉस, चेंडू पाठीमागे गेलाय. ओ हो हो जहान अभी अतिल मिती. पहिल्या अटेम्प्टला चेंडू जर का आला असता तर जसं आलं तसं जावं लागलं असतं, परंतु नाही. पहा पहिल्या षटकामध्ये कुठे त्या 6 धावा, 2 सलामीर बॅटर, त्यानंतर 7व्या चेंडूवर सिंगल आणि मागील 2 चेंडूमध्ये सर्व काही खेळ बदलला. आता थोडक्यात दुखलाय. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे कारण मॅच तितकीच महत्वाची आहे. 15-22 हे क्वेश्चन आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, 7 धावा धावपलकर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू यश त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. जितके डॉट तितके अडचणी वाढणार.
मोठा फटका ऑन साईडला, चेंडू उडवलाय, ये चेंडू उडवला, फेकी नाहीये. ओ फेकी करणं गरजेचं होतं का? जयेश घरत त्या ठिकाणी होते, प्रदोष भाईकरला फेकी करणं गरजेचं होतं का? येणारी कालवेल सांगणार आहे. परंतु काय जबरदस्त मॅच आहे. या षटकामध्ये काय काय घडलं पहा. विकेट, सिंगल, डॉट, रन आउट, बरंच काय घडलंय. 8 धावा धावपल करतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 29 इज अ टार्गेट. हा ग्रुप सी मध्ये आपण आहोत. पहिली मॅच या प्रकारे, मग मागील पुढील मॅच कशा प्रकारे असणार आहेत. हाय व्होल्टेज मॅच. दोन मोठे वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन मधले दोन मोठे संघ समोरासमोर आहेत. जिकडे 29 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत रेहान तुर्किश 11 संघ कट करण्याचा प्रयत्न, बॅकफटला गेले, चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. ऋषिदादा देसाई फक्त 3 धावांचा षटक, 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपतोय. 10 धावा धावपलकावर. आता 21 षटक आहे. 12 मध्ये 19, 12 मध्ये 20, सॉरी 12 मध्ये 20 हे इक्वेशन राहिले गेले या मॅच मध्ये. तर तास या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे, थँक्यू. इक्वेशन काय आहे. 12 मध्ये 20 याचं कॅप्टन मुझम्मिल खान तिसरं षटक घेऊन सज्ज झालाय. पहिला बॉल बॅकफुटला गेले, चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. पहा, एक धाव महत्वाची. एक समोर, एक डॉट बॉल, एखादी विकेट डॉट महत्वाचे. बिग बॅटल आहे आणि या बिग बॅटलमध्ये हाय व्होल्टेज मॅच जे आपल्या भेटीला आले या पहिल्या वर्षाच्या स्पर्धेमध्ये IIFL नारंगी प्रीमियर लीग 2025 मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेगस्टमच्या बाहेर येस आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. पहा आता धावपल किती, 11 धावा धावपल करतेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं, चेंडू गेलाय. कौस्तुभ घर त्या ठिकाणी होते सिंगलसाठी. पहा प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली जाते. तसं काय नाही, इकडे एक धाव महत्वाची आहे आणि त्याच धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 धावा धावपल करतात. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ये चेंडू अडवला, बॅकअप होईपर्यंत रन कंप्लीट. 1 धाव धावपलकावर, 13 धावा धावपलकावरती आहेत. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा मुजू, मोठा फटका ऑन साइडला, येस व्हाट अ फील्ड. ओ ना मुन्ना ना, अभी विकेट कौन है. येस इज अ बिग विकेट. जयेश करत बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. मयूर घरात आलाय नवीन बॅटर. पहा फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग नखेर विकेट आले. ब्रेक थ्रू, अजून एका विकेटचं पतन झालंय. 13 धावा धावपलकावर, बॅकफुटला गेले, ड्राइव्ह केले. ओ व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, सीमार गप्पार, एनसीसी चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण टीव्ही नेटवर्कवर पाहू शकतात. 5 चौकाराची गरज होती आणि आता अजून मजा येणार आहे. 17 धावा, 7 मध्ये 12, 7-12चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मुझम्मिल खान सज्ज होतोय. 7-12 इक्वेशन. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, बॅकअप फेकी झाली. ओ सिंगल, एक धाव, एक चेंडू किती महत्वाचे आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपलकावर 18 धावा. आता 6 मध्ये 11 या इक्वेशनला मॅच आणून सोडले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने.
थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा एखाद्या चौकाराने मॅच कुठे ऑन झाली तर चौकार येणं गरजेचं होतं. सागर दसले द मॅजिकल फिंगर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहेत जिकडे 6-11 राहिले गेले. पहिला बॉल कव्हर ड्राईव्ह कव्हर. ओ व्हॉट अ फील्ड. नाहीये. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. आउटस्टँडिंग एफर्ट. परंतु चेंडू निघून गेला. सीबर गप्पार. चौकार 4 धावा. थँक्यू थँक्यू. जयेश गरजच्या विकेटने असं वाटलं तर प्रेशर अजून दबाव वाढेल परंतु विकास दसकरच्या 2 चौकाराने मॅच ऑन झाले. मॅच होती कुठे मॅच आले कुठे. काय जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली. आता इक्वेशन काय बनलंय 5 मध्ये 7. कोण देणार एकमेकाची साथ. पुन्हा एकदा चेंडू अडवला गेलाय. फेकी डायरेक्टली कुठे झाले. हो दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप. ओहो बॅकअपला विकेट आले. थोडस ट्रम्बल झालं होतं. थोडंसं विकेटमध्ये ट्रम्बल झालं होतं. बॅकअपला कुठला खेळाडू कधी येणं कोणाला कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे त्वरितच बॅकअपला स्वतःहून आले नगरकार. विकेट आले मयूरची. मागे पडता लागलाय. गॉन. चार 6. पहा वॉट अ मॅच. काय जबरदस्त मॅच आहे. 4-6चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. रोहित आला नवीन बॅटर. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केलं चेंडूला. ओ पुन्हा बॅकअप. पहा कव्हरचा एरिया निवडलाय आणि इतका निवडलाय ना की आता चर्चेचा विषय आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत परंतु काय जबरदस्त मॅच आहे. प्रेक्षकांनो हा जर सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघासाठी. काय जबरदस्त मॅच आहे. मॅच होती कुठे मॅच आले कुठे. एखाद्या चौकाराने मॅच ऑन झाले. आणि आता इक्वेशन 3-5. सर्वांच्या नजरा मॅचवर आहेत. रोहित पाटील स्ट्राईक आणला. सागर दसले समोर. 3-5 हे इक्वेशन. क्षेत्ररक्षक लावलं गेले. आता कोण कोणाला निवडेल. हा चेंडू सर्वात महत्वाचा असणार आहे. 3-5चं इक्वेशन. हो हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला. माहित आहे स्ट्राईकला विकास दसकर येणं गरजेचं आहे आणि रोहितने तेच केलं गेलं. आता 2 मध्ये 4. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारता समोर. ओ व्हॉट अ फील्ड. आउटस्टँडिंग एफर्ट. हो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ऋषीदादा देसाई. ही मॅच आहे की मॅच कुठे आणली येणार आता एका चेंडू मध्ये कळणार आहे. शेवटी चेंडू आतमध्ये आणलाय. जाता अडवलंय. एका हाताचं एफर्ट. पहा कोण म्हणतो वयावर कोणाच्या जाऊ नका. खेळावर जा. मैदानाच्या आतमध्ये खेळ कशा प्रकारे करतो त्यावर जा. आणि काय जबरदस्त एफर्ट लावले. ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक परंतु त्याला सुद्धा आतमध्ये आणलं. आता इक्वेशन काय. आता एकामध्ये 4. सागर दिसले की विकास दसकर. कोण होणार. मोठा फटका साईडला. येस सागर दिसले. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना. पहा यासाठी म्हटलं होतं क्षेत्ररक्षक वसई विरारची अंडरम बॉक्सची कुठली पण स्पर्धा तुम्हाला जिंकायचं असेल तर सर्वात प्रथम तुमचे सर्व ऍक्टिव्ह खेळाडू ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या एखाद्या चौकाराने मॅच पूर्णपणे हातामध्ये आणली. साहेबा संघ विजय होतोय. पराभवाच्या छायेत जातोय रेहान दुर्गेश 11 संघ.